सुस्वागतम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मानसशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 1 मानसशास्त्र एक विज्ञान शाखा या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यावर दिलेला आहे. त्यावरील प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1. खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण लिहायचं आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न 1 गुणांचा. 1. 1879 पर्यंत मानसशास्त्र हे टिंबटिंबची शाखा म्हणून अस्तित्वात होते. पर्याय भौतिकशास्त्राची, तत्त्वज्ञानाची, शरीरशास्त्राची. 3 पैकी अचूक पर्याय. याचं उत्तर आहे तत्त्वज्ञानाची. 1879 पर्यंत मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची शाखा म्हणून अस्तित्वात होते असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. 2. मानसशास्त्र हे टिंबटिंबशास्त्र आहे. नैसर्गिक, सामाजिक, जैविक. याचं अचूक उत्तर आहे सामाजिक. प्रश्न पहिल्यातलाच 3रा आकडा आहे. टिंबटिंब यांना मनोविश्लेषणाचे जनक मानले जाते. पर्याय विल्यम वुंट, कार्ल रॉजर्स, सिगमंड फ्राईड. याचं अचूक पर्याय आहे सिगमंड फ्राईड. प्रश्न पहिल्यातलाच. प्रश्न 2रा आहे. योग्य जोड्या जुळवा. अ गट दिलेला आहे. ब गटामध्ये त्याचं उत्तर शोधायचं. पहिली जोडी आहे 1 रचनावाद. त्याचं अचूक उत्तर आहे विल्यम वुंट. क्रमांक 2 कार्यवाद. त्याचं अचूक उत्तर आहे जोडी विल्यम जेम्स. क्रमांक 3 वर्तनवाद. त्याचं अचूक उत्तर आहे जॉन वॅटसन. क्रमांक 4 बौद्धिकवाद. याची अचूक जोडी आहे अल्रिक नेसर. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा. क्रमांक 1 मानसशास्त्र म्हणजे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्याचे शास्त्र होय. याचं उत्तर आहे बरोबर. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे 1 गुणांचा. क्रमांक 2 वृत्तेतिहास पद्धत ही चिकित्सा मानसशास्त्रांद्वारे सातत्याने उपयोगात आणली जाते. याचं उत्तर आहे बरोबर. क्रमांक 3 प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती होय जिच्यावर प्रयोग केला जातो. चूक. प्रश्न क्रमांक 4 पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. क्रमांक 1 मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू झाली. अचूक उत्तर आहे 1879. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 या वर्षी सुरू झाली असं पूर्ण वाक्यात लिहायचं. क्रमांक 2 अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोण. अचूक उत्तर आहे विल्यम जेम्स. अमेरिकन मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स होय. क्रमांक 3 प्रयोगकर्ता कोणास म्हणतात. जी व्यक्ती मानसशास्त्रीय प्रयोग करते तिला प्रयोगकर्ता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक आहे 5वा पुढील संज्ञा स्पष्ट करा. 2 गुणांच्यासाठी असते. 1 पडताळा. 2 सहसंबंध गुणक. संज्ञा आपण स्पष्ट करूया 2 गुणांच्यासाठी. क्रमांक 1 पडताळा. त्याचं उत्तर लिहायचं. त्यात मुद्दा क्रमांक 1 दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी संशोधनाची पुनरावृत्ती करून निष्कर्षाची प्रचिती घेता येणे म्हणजे पडताळा होय. 2 मानसशास्त्रातील संशोधनाच्या पडताळ्यामुळे मानवी वर्तनाशी संबंधित शास्त्रोक्त माहितीच्या विश्वसनीयतेची खात्री पटते व त्याद्वारे मानवी वर्तनाशी संबंधित शास्त्रोक्त सिद्धांत मांडणे शक्य होते. 2री टीप आहे संज्ञा सहसंबंध गुणक. उत्तर 1 2 चलातील संबंध दर्शवणारा गुणक म्हणजे सहसंबंध गुणक होय. सहसंबंध गुणकाचे मूल्य -1 ते +1 या दरम्यान असते. 2 सहसंबंध गुणकाचे ऋण किंवा धनचिन्ह
दोन चलांमधील सहसंबंधाची दिशा दर्शवते. तर सहसंबंध गुणकाचे मूल्य दोन चलांमधील सहसंबंधाचे साधर्म्य तीव्रता स्पष्ट करते. प्रश्न क्रमांक 6 3 गुणांच्यासाठी आहे. संक्षिप्त टिपा लिहा. 1 टीप 3 गुण. निरीक्षण पद्धत, सर्वेक्षण पद्धत, वृत्तेतिहास पद्धत आणि तर्कसंगतीचे महत्त्व. 3-3 गुणांच्यासाठी टिपा लिहा. प्रश्न आहे. पहिली टीप आहे क्रमांक 1 निरीक्षण पद्धत. उत्तराचा पहिला मुद्दा, मानवी वर्तनाच्या ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास करणे शक्य नसते अशा पैलूंचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धतीचा वापर केला जातो. निरीक्षण पद्धतीत नैसर्गिक परिस्थितीत किंवा नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या मानवाच्या किंवा प्राण्याच्या वर्तनांचा विशिष्ट हेतूने व सुनियोजित पद्धतीने अभ्यास केला जातो. 2. निरीक्षणाचे नैसर्गिक निरीक्षण व नियंत्रित निरीक्षण असे 2 प्रमुख प्रकार पडतात. नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात. याउलट नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नियंत्रित निरीक्षण म्हणतात. 3. बालमानसशास्त्रज्ञ, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ हे निरीक्षण पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. उदाहरणार्थ, वर्गातील कोणता विद्यार्थी आक्रमक वर्तन दर्शवतो? भयगंडाची समस्या असलेली व्यक्ती एखाद्या प्रसंगी कशा प्रकारे वर्तन करते? मोर्चे, निदर्शने इत्यादी ठिकाणी व्यक्ती कशा प्रकारे वर्तन करतात इत्यादी बाबींचा निरीक्षण पद्धतीने अभ्यास करता येतो. दुसरी टीप आहे सर्वेक्षण पद्धत. 1. सर्वेक्षण पद्धत ही मानसशास्त्रातील माहिती संकलनाची किंवा अभ्यासाची एक महत्त्वाची पद्धत आहे. सर्वेक्षण पद्धतीत निवडलेल्या प्रातिनिधिक गटांकडून, नमुना गटांकडून विविध विषयांवर माहिती गोळा केली जाते. 2. सर्वेक्षण पद्धतीत माहिती गोळा करण्यासाठी मुलाखत, प्रश्नावली, पडताळणी यादी, पदनिश्चयन श्रेणी इत्यादी तंत्राचा वापर केला जातो. दूरध्वनीद्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षण करता येते. सर्वेक्षण पद्धत ही तुलनेने कमी खर्चिक पद्धत आहे. 3. सामाजिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. उदाहरणार्थ, राजकीय मते, विद्यार्थ्यांच्या समस्या, ग्राहकांची एखाद्या नवीन उत्पादनाविषयीची मते इत्यादी अनेक बाबींविषयी सर्वेक्षणाच्या आधारे माहिती गोळा करता येते. तिसरी टीप आहे वृत्तेतिहास पद्धत. 1. वृत्तेतिहास पद्धतीत एखाद्या व्यक्तीची, समूहाची किंवा घटनेची विविध स्रोतांकडून सखोल माहिती मिळवली जाते व त्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखत, मानसशास्त्रीय चाचण्या इत्यादी तंत्राचा वापर केला जातो. 2. वृत्तेतिहास पद्धतीचा चिकित्सा मानसशास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर वापर करतात. डॉक्टर सिगमंड फ्राईड आणि जीन पियाजे यांनी वृत्तेतिहास पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. उदाहरणार्थ, डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी केलेला NAO-चा व्यक्ती अभ्यास डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी स्पष्ट केलेल्या मनोविश्लेषणवादाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण ठरला. 3. वृत्तेतिहास पद्धत ही एक महत्त्वाची वर्णनात्मक पद्धत आहे. वृत्तेतिहास पद्धतीतील उपयुक्त वर्णनात्मक माहिती पुढील संशोधनांना अभ्युपगम पुरवते. चौथी टीप आहे तर्कसंगतीचे महत्त्व. 1. नैसर्गिक, जैविक व इतर सामाजिक शास्त्रांप्रमाणेच मानसशास्त्र देखील मानवी जीवनाची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी मानसशास्त्रात अनेक संकल्पनांचा अभ्यास केला जातो व त्या संकल्पनांच्या व्यावहारिक उपयोजनांवर भर दिला जातो. तर्कसंगती ही त्यातील एक महत्त्वाची संकल्पना होय. 2. मानसशास्त्रातील तर्कसंगतीच्या संकल्पनेनुसार प्रत्येक व्यक्तीने आनंद मिळवताना स्वतःच्या भावना, विचार आणि वर्तन अतार्किक गोष्टींनी भरकटणार नाही आणि सामाजिक मानदंड, मूल्ये आणि नैतिकता यांच्याशी तडजोडही केली जाणार नाही
याची खबरदारी घेणे आवश्यक असते. 3. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी तर्कसंगतीच्या संकल्पनेवर आधारित तर्कसंगत भावनिक वर्तनोपचार पद्धती मांडली व त्यात तार्किक जीवनाची मूल्ये व तर्कसंगत विचार करणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. तर्कसंगत विचार करणाऱ्या व्यक्तींची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. स्व आवड आणि सामाजिक आवड समजून घेण्याची क्षमता. 2. स्वनिर्देश क्षमता. 3. सहनशीलता. 4. लवचिकता. 5. स्वमान्यता. आणि 6. स्वजबाबदारी स्वीकारण्याची क्षमता. प्रश्न क्रमांक 7 दीर्घोत्तरी आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 10 गुणांचा, प्रत्येकी 10 गुण आहेत एका प्रश्नाला. 1. मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती लिहा. 2. मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना निर्माण होणारी आव्हाने स्पष्ट करा. 3. तर्कसंगत व्यक्तीची काही वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. सहसंबंधाचे प्रकार स्पष्ट करा. 5. शास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आपण सविस्तर उत्तर लिहूया. 10 गुणांच्यासाठी एक प्रश्न. क्रमांक 1. मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती लिहा. उत्तर. मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. 1. प्रायोगिक पद्धतीचा अर्थ व स्वरूप. 1. मानसशास्त्रात मानवाच्या व प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी नियंत्रित वातावरणात म्हणजे प्रयोगशाळेत प्रयोग केले जातात. 2. उदाहरणार्थ स्मरण, विस्मरण, अवधान, विचार प्रक्रिया, अध्ययन इत्यादी मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर केला जातो. 3. प्रायोगिक पद्धत ही वर्तनाचा अभ्यास करणारी सर्वाधिक शास्त्रोक्त पद्धत होय. प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे. 2. प्रायोगिक पद्धतीतील पायऱ्या. प्रायोगिक पद्धतीत प्रयोगकर्ता पुढील पायऱ्यांचा अवलंब करून प्रयोग करतो. 1. संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे. 2. गृहीतक निश्चित करणे किंवा मांडणे. 3. प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे. 4. प्रयोग करणे. 5. माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे. 6. निष्कर्ष काढणे. 3. प्रायोगिक पद्धतीतील महत्त्वाच्या संज्ञा. प्रायोगिक पद्धतीतील काही महत्त्वाच्या संज्ञा पुढील काल्पनिक उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करता येतात. 1. समस्या. रंगाचा स्मरणावर होणारा परिणाम अभ्यासणे. 2. गृहीतक. गडद रंगछटातील मजकुरांचे सौम्य रंगछटातील मजकुरापेक्षा अधिक स्मरण होते. 3. स्वतंत्र परिवर्तक रंगछटा. 4. परतंत्र परिवर्तक स्मरण. 5. बाह्य परिवर्तक वय, लिंग, कोलाहल इत्यादी. 6. प्रयोगकर्ता. प्रयोग करणारी व्यक्ती उदाहरणार्थ तुम्ही. 7. प्रयुक्त. ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो अशी व्यक्ती उदाहरणार्थ तुमचा वर्गमित्र. 4. प्रायोगिक पद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये. प्रायोगिक पद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. प्रायोगिक पद्धत ही माहिती संकलनाची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत आहे. 2. प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत म्हणजे प्रयोगशाळेत मानवी वर्तनाचे किंवा प्राणी वर्तनाचे अचूक निरीक्षण करता येते. 3. प्रायोगिक पद्धतीद्वारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकांमध्ये कार्यकारणभाव शोधणे शक्य होते. 4. प्रायोगिक पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाचा पडताळा घेणे शक्य होते. 5. मर्यादा. नैतिक बंधने आणि संभाव्य धोके यामुळे मानवी वर्तनाच्या काही पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा वापर करून अभ्यास करणे शक्य नसते. दुसरा प्रश्न आहे 10 गुणांच्यासाठी. मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना निर्माण होणारी आव्हाने स्पष्ट करा. उत्तर. मानसशास्त्र जरी एक विज्ञानशाखा मानले जात असले तरी त्याबाबत अनेक विवाद दिसून येतात. मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना निर्माण होणाऱ्या सैद्धांतिक, व्यावहारिक, नैतिक आणि तात्विक स्वरूपाच्या आव्हानांपैकी काही आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत. क्रमांक 1. मानसशास्त्राची पूर्वप्रतिमान अवस्था. 1. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासारख्या शास्त्रांना हजारो वर्षाचा इतिहास आहे व ती नैसर्गिक शास्त्रे आहेत.
त्यामुळे अशा शास्त्रांना सर्व संशोधकांना मान्य होईल असा एक विशिष्ट ज्ञानगाभा आहे. त्यामुळे या शास्त्रांना प्रतिमान अवस्था गाठणे शक्य झाले आहे. 2. या शास्त्रांच्या तुलनेत मानसशास्त्र हे नवखे व सामाजिक शास्त्र आहे. मानसशास्त्रातील सर्व तज्ज्ञांचे किंवा अभ्यासकांचे किंवा संशोधकांचे एकमत होईल असा सुस्पष्ट संकल्पनांच्या स्वरूपातील नेमका ज्ञानगाभा सुनिश्चित करण्यात मानसशास्त्राला अजूनही यश आलेले नाही. 3. त्यामुळेच मानसशास्त्रात शास्त्र जरी मांडले तरी तत्ववेत्ता थॉमस कुहन यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेत आहे. 2. वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता या बाबतीत काही प्रमाणात कमतरता. क्रमांक 1. मानवी वर्तनांच्या सर्वच पैलूंचा केवळ वस्तुनिष्ठ पद्धतींनी अभ्यास करणे शक्य नसते. त्यामुळे मानसशास्त्रात वस्तुनिष्ठ पद्धतींप्रमाणेच वर्णनात्मक व व्यक्तिनिष्ठ पद्धतींचाही वापर केला जातो. 2. उदाहरणार्थ मानसशास्त्रातील व्यक्तिमत्व, नेतृत्व कौशल्य, सर्जनशीलता, अभिव्यक्ती यासारखे विषय सर्वेक्षण, प्रश्नावली इत्यादी वर्णनात्मक संशोधन पद्धतीद्वारे अभ्यासले जातात. 3. मानसशास्त्रात आत्मनिरीक्षण, मनोविश्लेषण यासारख्या व्यक्तिनिष्ठ अभ्यास पद्धतींचाही अवलंब केला जातो. 4. वर्णनात्मक व वस्तुनिष्ठ पद्धतींच्या वापरामुळे नैसर्गिक शास्त्रांच्या तुलनेत वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता या निकषांवर मानसशास्त्र काही प्रमाणात कमी पडते. 3. पूर्वकथन व प्रचिती या बाबतीत काही प्रमाणात कमतरता. 1. वर्तनाची कारणे शोधून वर्तनाचे पूर्वकथन करता येणे हे मानसशास्त्राचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. 2. नैसर्गिक शास्त्रातील अभ्यास हा अचेतन किंवा निर्जीव घटकांशी संबंधित असतो, परंतु मानसशास्त्रात मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सूक्ष्म कणांच्या आणि रासायनिक संयुगांच्या अभ्यासापेक्षा मानवी वर्तनाचा अभ्यास करणे अधिक अवघड असते. 3. मानवाचे वर्तन गतिशील म्हणजे बदलणारे असल्यामुळे मानवी वर्तनाचे नेमके पूर्वकथन करणे अवघड असते. त्यामुळेच मानसशास्त्रीय अभ्यासाविषयीच्या निष्पत्ती विभिन्न स्वरूपाच्या व कमी नियंत्रणक्षम असतात व त्यांचा तंतोतंत पडताळा येणेही अवघड असते. 4. मानवाची अवहेलना. 1. मानसशास्त्रात मानवी वर्तनांच्या अभ्यासासाठी माणसावर प्रयोग केले जातात. 2. अस्तित्ववादी आणि मानवतावादी मानसशास्त्रज्ञ अशी टीका करतात. मानसशास्त्रात मानवी वर्तनास प्रयोगक्षम बनवून मानसशास्त्रज्ञ मानवाकडे जणू काही निर्जीव किंवा अचेतन घटक म्हणून पाहतात व त्या अर्थाने मानवाची अवहेलना होते. प्रश्न क्रमांक 3 दीर्घोत्तरी 10 गुणांचा. तर्कसंगत व्यक्तींची काही वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती स्पष्ट करताना तर्कसंगत व्यक्तींची काही वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. तर्कसंगत व्यक्तींची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. स्व आवड आणि सामाजिक आवड. स्व आवडी सांभाळा आणि इतरांच्या आवडी ओळखा हे तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीचे जणू घोषवाक्य आहे. तर्कसंगतीने विचार करणाऱ्या व्यक्ती म्हणजे तर्कसंगत व्यक्ती स्वतःसाठी चांगले काय आहे हे समजू शकतात. अशा व्यक्तींना त्यांचा कशामुळे विकास होऊ शकतो याची जाणीव असते. तर्कसंगत व्यक्ती स्वतः घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारतात, इतरांच्या अधिकारांनाही वाव देतात, समाजाच्या हितासाठी प्रयत्नशील असतात. 2. स्वनिर्देश. तर्कसंगतीने विचार करणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतः स्वीकारतात. तर्कसंगत व्यक्ती इतरांकडून अवास्तव व अतिरेकी स्वरूपाच्या आधाराची किंवा मदतीची अपेक्षा करीत नाहीत. 3. सहनशीलता. तर्कसंगत विचार करणाऱ्या व्यक्ती सहनशील असतात. स्वतःपेक्षा वेगळे असणारे इतरांचे वर्तन व श्रद्धा मान्य करण्याची त्यांची तयारी असणे म्हणजे सहनशीलता होय. तर्कसंगत व्यक्ती स्वतःच्या चुका मान्य करतात व त्या सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतात.
अशा व्यक्ती इतरांच्या चुकाही स्वीकारतात व इतरांनाही सुधारण्याची संधी देतात. 4. लवचिकता. तर्कसंगत व्यक्तींचे विचार व वर्तन यात लवचिकता आढळते. परिस्थितीनुसार व आवश्यकतेनुसार ते स्वतःच्या विचारात व वर्तनात सकारात्मक स्वरूपाचे बदल करतात. अशा व्यक्तींचे विचार आणि वर्तन पूर्वग्रहविरहित व गतिमान असते. 5. स्वमान्यता आणि स्वजबाबदारी. तर्कसंगत व्यक्ती स्वतःचे विचार, श्रद्धा, भावना, वर्तन, यश, अपयश, गुण, दोष पूर्णपणे स्वीकारतात. अशा व्यक्ती सतत स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टाहास करीत नाहीत, परंतु त्याच वेळी स्वतःच्या प्रगतीची ते स्वतः जबाबदारी स्वीकारतात व स्वविकासासाठी प्रयत्नशील असतात. 6. आनंद व समाधान. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या मते तर्कसंगतता हे वैयक्तिक तत्त्वज्ञान असून त्याच्या मदतीने तर्कसंगत व्यक्ती आनंदाने व समाधानाने जीवन व्यतीत करतात व जीवनातील ध्येये किंवा उद्दिष्टे पूर्ण करतात. तर्कसंगत व्यक्तींची इतर काही वैशिष्ट्ये पुढील तक्त्याद्वारे स्पष्ट करण्यात आली आहेत. तक्ता पाहूया आपण. तर्कसंगत व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि त्याचं स्पष्टीकरण. 1. बी म्हणजे बॅलन्स, त्याला संतुलन म्हणतात. स्व आवड व इतरांच्या आवडी यामध्ये संतुलन राखण्याची क्षमता असणे. 2. ई म्हणजे इस्टिमेट, अंदाज. वेळ, कष्ट, फायदे तोटे यासारख्या अंदाज बांधण्याची क्षमता असणे. आर. रिस्पेक्ट, आदर. स्वतःचा व इतरांचा आदर करण्याची प्रवृत्ती असणे. 4. ए. ॲफ्लेट, संलग्नता. इतरांशी सकारात्मकतेने संलग्न होण्याची क्षमता असणे. 5वं वैशिष्ट्य टी. टॉलरेट, सहनशीलता. स्वतःला व इतरांना सहन करण्याची क्षमता असणे. 6. आय. इंटिग्रेट, मिसळणे. वैयक्तिक आनंद व सामाजिक आनंद यांचा मिलाप घडवून आणण्याची क्षमता असते. 7. ऑप्टिमाइज, वाढवणे. स्वतःच्या क्षमता पूर्णत्वापर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणे. 8. एन. नॅव्हिगेट, दिशादर्शक. यशस्वी होण्याची दिशा ठरवण्याची क्षमता असणे. 9. ए. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार. स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार व त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील असणे. 10. एल. लाईव्ह, जगणे. जीवन पूर्णत्वतेने जगण्यासाठी प्रयत्नशील असणे. 4. चौथा दीर्घ प्रश्न आहे 10 गुणांचा. सहसंबंधाचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर. सहसंबंधाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. अ. धन सहसंबंध. अर्थ. जेव्हा 2 चलांमध्ये एकाच दिशेने म्हणजे दोन्ही चलात वाढ किंवा दोन्ही चलात घट बदल होतो तेव्हा त्या 2 चलांमध्ये धन सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. 2. मूल्य. धन सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य 0 ते +1 या दरम्यान असते. 3. उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण. सराव व प्रत्यवाहन गुणांक यात धन सहसंबंध असतो. म्हणजेच सरावाचे प्रमाण वाढवल्यास प्रत्यवाहन गुणांक वाढतो. या उलट सरावाचे प्रमाण कमी झाल्यास प्रत्यवाहन गुणांक कमी होतो. 4. इतर उदाहरणे. पगार व कार्यसमाधान किंवा शहरीकरण व प्रदूषण किंवा वाहनांचा वेग व रस्त्यांवरील अपघात यात धन सहसंबंध असल्याचे आढळते. ब. ऋण सहसंबंध. एक. अर्थ. जेव्हा 2 चलांमध्ये विरुद्ध दिशेने एका चलात वाढ व दुसऱ्या चलात घट किंवा एका चलात घट व दुसऱ्या चलात वाढ असा बदल होतो तेव्हा त्या 2 चलांमध्ये ऋण सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. 2. मूल्य. ऋण सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य 0 ते -1 या दरम्यान असते. 3. उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण. व्यायामाचे प्रमाण व शरीरातील मेदाचे प्रमाण यात व्यस्त सहसंबंध असतो. म्हणजेच व्यायामाचे प्रमाण जास्त असल्यास शरीरातील मेदाचे प्रमाण कमी असते. याउलट व्यायामाचे प्रमाण कमी असल्यास शरीरातील मेदाचे प्रमाण जास्त असते. 4. इतर उदाहरणे. तासिका बुडवण्याचे प्रमाण व परीक्षेतील गुण
किंवा सराव व विस्मरण किंवा व्याजदर व उपभोग प्रवृत्ती यात ऋण सहसंबंध असल्याचे आढळते. क. शून्य सहसंबंध. एक. अर्थ. जेव्हा एका चलातील वाढ किंवा घट दुसऱ्या चलात कोणताही लक्षणीय बदल घडवून आणत नाही, तेव्हा त्या दोन चलांमध्ये शून्य सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. 2. मूल्य. शून्य सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य शून्य असते. 3. उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण. उंची व बुद्धिमत्ता यात शून्य सहसंबंध असतो, म्हणजे जेवढी उंची जास्त किंवा कमी तेवढा बुद्धिगुणांक जास्त किंवा कमी अशा प्रकारचा संबंध आढळून येत नाही. 4. इतर उदाहरणे. वजन आणि बुद्धिमत्ता किंवा उंची व चित्रकलेतील अभिक्षमता किंवा उंची व सर्जनशीलता यांचा ऋणसंबंध असल्याचे आढळते. ड. कोष्टक. सहसंबंधाचे 3 प्रकार पुढील कोष्टकाद्वारे स्पष्ट करता येतात. कोष्टकामध्ये सहसंबंधाचा प्रकार. क्ष चलातील बदल, य चलातील बदल. 1. धन सहसंबंध. वाढ होते. 2. ऋण सहसंबंध. वाढ, घट. 3. शून्य सहसंबंध. वाढ, लक्षणीय बदल नाही. वाढ किंवा घट असेल, लक्षणीय बदल नाही. प्रश्न क्रमांक 5 दीर्घोत्तरी 10 गुणांचा. शास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. शास्त्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. सप्रमाण पुरावा. प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे किंवा प्रयोगाद्वारे आलेल्या अनुभवातून केलेले माहितीचे संकलन म्हणजे सप्रमाण पुरावा होय. शास्त्रोक्त ज्ञान सप्रमाण पुराव्यांवर आधारित असते. शास्त्रात सप्रमाण पुराव्यांच्या आधारे माहितीचा अभ्यास करून तिचा अर्थ लावला जातो. शास्त्रोक्त ज्ञान सप्रमाण पुराव्यांवर आधारित असल्यामुळे भविष्यात दुसरा कोणताही संशोधक शास्त्रातील एखाद्या संशोधनाची पुनरावृत्ती करून शास्त्रोक्त ज्ञानाच्या सत्यतेची पडताळणी करू शकतो. 2. वस्तुनिष्ठता. तथ्यांकडे स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार करता येणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय. शास्त्रात एखाद्या घटकाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास केला जातो. शास्त्रात पक्षपातीपणा, पूर्वग्रह, विश्वास, इच्छा, मूल्य, पसंती इत्यादी व्यक्तिगत बाबी बाजूला ठेवून एखाद्या घटकाचे वास्तववादी दृष्टिकोनातून संशोधन केले जाते. 3. शास्त्रोक्त कार्यकारण भाव. परिवर्तकांमधील कार्यकारण भाव शोधणे हा शास्त्राचा हेतू असतो. शास्त्रोक्त अभ्यासात संशोधक सर्व बाह्य परिवर्तकांवर नियंत्रण ठेवून स्वतंत्र परिवर्तकाचा कारण परतंत्र परिवर्तकावर होणारा परिणाम अभ्यासतो. उदाहरणार्थ, इतर सर्व घटक स्थिर ठेवून संशोधक मनोन्यास या स्वतंत्र परिवर्तकाचा समस्या परिहार या परतंत्र परिवर्तकावर होणारा परिणाम शोधून काढू शकतो. 4. पद्धतशीर विश्लेषण. शास्त्रात एखाद्या घटकाचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी पुढील पायऱ्यांचा क्रमवार अवलंब केला जातो. 1. संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे. 2. गृहीतक मांडणे. 3. माहितीचे संकलन करणे. 4. माहितीचे विश्लेषण करणे. 5. सार्वत्रिक नियम शोधणे. आणि 6. पूर्वकथन करणे. 5. पडताळा. दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येणे म्हणजे पडताळा होय. पडताळ्यामुळे शास्त्रोक्त माहितीच्या विश्वसनीयतेची खात्री पटते व त्याद्वारे शास्त्रोक्त सिद्धांत मांडणे शक्य होते. 6. पूर्वकथन. शास्त्राद्वारे पूर्वकथन करता येते. संशोधक एखाद्या घटकाचे केवळ वर्णन करीत नाहीत, तर घटकाचे स्पष्टीकरण व त्या अनुषंगाने पूर्वकथनही व आवश्यकतेनुसार नियंत्रण देखील करतात. उदाहरणार्थ, एखाद्या कारखान्यातील कामगारांच्या अनेक समस्या किंवा तक्रारी असतील व ते असमाधानी असतील तर ते संप करू शकतात असे पूर्वकथन करता येते. प्रश्न क्रमांक शेवटचा 8वा प्रश्न. तुम्ही किती तर्कवादी आहात? 2 गुण. 2 गुणांच्यासाठी असा प्रश्न आहे. क्रमांक 1.
डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यांमधील तुमच्यातील सर्वात प्रभावी व सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्य कोणते हे ओळखा. 2. तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यांमधील तुमच्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्याचा विकास होण्यासाठी तुम्ही कोणते 2 उपाय कराल. 2 गुणांच्यासाठी असा प्रश्न येतो. त्यातला क्रमांक 1. तुम्ही किती तर्कवादी आहात. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यांमधील तुमच्यातील सर्वात प्रभावी व सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्य कोणते हे ओळखा. उत्तर अ. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यांमधील माझ्यातील सर्वात प्रभावी वैशिष्ट्य स्वनिर्देश. ब. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यांमधील माझ्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्य लवचिकता. आता इथे नोंद घ्यायची आहे महत्त्वाची. विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर स्वानुभवावर लिहिणे अपेक्षित आहे. येथे नमुना म्हणून एका काल्पनिक विद्यार्थ्याचे उत्तर दिलेले आहे. यापेक्षा वेगळं उत्तर तुमचं येऊ शकतं. 2. तुम्ही किती तर्कवादी आहात. तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यांमधील तुमच्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्यांचा विकास होण्यासाठी तुम्ही कोणते 2 उपाय कराल. उत्तर. तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यांमधील माझ्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्याचा लवचिकता विकास होण्यासाठी मी पुढील 2 उपाय करीन. 1. विचारात आणि वर्तनात सकारात्मक बदल होण्यात अडथळा ठरणाऱ्या कारणांचा शोध घेईन. 2. विचारात व वर्तनात लवचिकता आणण्यासाठी स्वयंसूचना तंत्राचा वापर करीन व विचारात व वर्तनात लवचिकता दिसून आल्यास त्याविषयीची नोंद ठेवीन व त्याद्वारे स्वतःला प्रोत्साहित करीन. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं लिहायची. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पाहायचे असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टला जरूर भेट द्या. व्हिडिओ लेक्चर पहा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.